नमस्कार. रुचकर स्वाद यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत चवदार, खमंग आणि अतिशय पौष्टिक असं थालीपीठ. तर हे थालीपीठ किंवा धपाटं जरी म्हटलं तरी चालतं. आमच्या मराठवाड्यामध्ये तर ना ह्याला धपाटंच म्हणतात. तर हे पीठ कशा प्रकारे तयार करायचं आणि हिरवी मिरची बऱ्याच आपल्या मैत्रिणींना किती टाकावी हे कळत नाही. पीठ जर असं नरम असेल तर धपाटं किंवा हे थालीपीठ म्हणजे तयार करताना बिलकुल वेळ लागत नाही, भराभर असं होतं. आणि छान खरपूस भाजून घेतलं ना तर तुम्हाला भाजीची, चटणीची कशाचीच गरज पडत नाही. आणि थोडंसं चेंज म्हणून आपण कधीतरी अशा प्रकारे बनवून खाऊ शकतो संध्याकाळच्या वेळी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. पहिल्यांदा आपल्याला लसूण सोलून घ्यायचं आहे. तर इथं 1-2 कांडी तुमच्या आवडीनुसार घालू शकता. 10 ते 15 हिरवी मिरची तिखट असणारे टाकून घ्यायची. थोडीशी कोथिंबीर, सोलून घेतलेला लसूण आणि 1.5 चमचा जिरे इथं वापरायचे आहेत. 1 चमचा मीठ यामध्ये टाकून घ्यायचं आहे. 1 ते 1.5 चमचा आणि छान असं त्याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर हे वाटण इतकंच वेळेला खमंग होते. कांदा सुद्धा अशा प्रकारेच आपण बारीक करून घेतलेला आहे. 1 कांदा मीडियम साईज, 1 ग्लास चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 1 ग्लास चाळून घेतलेलं ज्वारीचं पीठ, इथं सम प्रमाणात पिठे घेतलेत. अर्धा ग्लास चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे, म्हणजेच बेसन पीठ. 1 चमचा ओवा हातावर असा चोळून टाकून घ्यायचा आहे. इथं 1 कांदा बारीक कट करून घेतलेला टाकायचा आहे. खूप सारी कोथिंबीर म्हणजे साधारण अर्धी वाटी, अर्धा चमचा हळदी पावडर आणि हे वाटून घेतलेलं वाटण साधारण 4 चमचे होतं. हे असं फुल भरून घेतलं तर 1 पळी तेल टाकून घ्यायचं आहे. आणि कलोंजी टाकल्यामुळे इतकी भन्नाट चव लागते. तुमच्याकडे नसेल तीळ टाका किंवा तीळ जरी नाही टाकले तरीही चालतं, पण कलोंजी टाकून एकदा नक्की ट्राय करा. इथं पाऊण ग्लास पाणी घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्येच टाकून हे पाणी घेतलेलं आहे. आता हे पूर्ण पाणी आपण टाकून इथं 1 ग्लास पाणी आपण इथं वापरलेलं आहे. 1 ते सव्वा ग्लास लागू शकतं. आता मीठसुद्धा चेक करायचं आहे, मीठ बरोबर आहे का ते. का तर बऱ्याच वेळा मिठाचं प्रमाण व्यवस्थित नसेल ना तर ह्या थालीपीठला किंवा धपाट्याला बिलकुल चव लागत नाही. हे पीठ असं छान मळून घेतल्याच्या नंतर आता एक गोळा तयार करून घ्यायचा आहे. तवा ठेवलेला आहे गरम होण्यासाठी. आता इथं कपडा टाकून घ्यायचा आहे पोळीपाटवर. पाणी थोडं शिंपडून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे हाताने असं पसरवून घ्यायचं आहे. आता तुम्हाला छोट्या मुलांना डब्याला द्यायचे असतील किंवा घरी खायचे असतील तर एवढे ना थालीपीठं तुम्ही नाश्त्याला जर बनवत असाल ना तर 4 व्यक्तीसाठी पुरेसे होतात. म्हणजे 1 व्यक्तीला 3 ते 4 छोटे छोटे जर केले तर आरामात हे नाश्त्यासाठी होऊ शकतं. म्हणजे पोटभर खायचे असतील ना तर तुम्हाला हे प्रमाण दुप्पट करावं लागेल. आता इथं तवा छान गरम करून घेतलेला आहे. थोडं तेल टाकून घ्यायचं आहे. हे थालीपीठ घेतलेलं अशा प्रकारे याच्यावरती टाकून घ्यायचं आहे. आणि कपडा ना थोडासा खूप असा पातळ घ्यायचा नाही, थोडासा जाडसर घ्यायचा, म्हणजे पटकन पलटून होतं. थोडंसं 1 सेकंद किंवा 2 सेकंदासाठी झाकून ठेवलं की थोडंसं असं उकडून निघतं, त्यामुळे चव भन्नाट अशी लागते. आता तेल थोडंसं सोडून घेऊया आणि परत ह्याला आपण पलटून घेणार आहोत. जितकी तुम्ही कोथिंबीर किंवा कांद्याची पात, लसणची पात जरी टाकली ना चवीला खूप छान लागतं. आणि हे आपल्याला बऱ्याच वेळा भाजी खायचा सुद्धा कंटाळा येतो. काय खावं, रोज रोज तेच खायचं नको वाटतं. तर अशा प्रकारे जर थालीपीठ किंवा हे धपाटं बनवलं ना तर तुम्हाला चटणी, भाजी किंवा वेगळं काही करायची बिलकुल गरज नाही. फक्त गरमागरम इतकं भन्नाट असे लागतात ना. आणि प्रत्येकाच्या घरामध्ये इकडं महाराष्ट्रामध्ये बनवले जातात. तर इथं आज पण ना भाजी खायचा कंटाळा आल्यामुळे मी ही रेसिपी बनवायला घेतलेली आहे. आणि मुलं काय तर मोठेसुद्धा ना थोडंसं चेंज असेल ना तर आवडीने खातात. आणि हे धपाटा असं आहे की तुम्ही प्रवासात जायला असाल किंवा कुठं यात्रेत जाणार असाल तर आमच्या इकडे ना यात्रेत जरी जायचं असेल ना तर अशा प्रकारे धपाटे भरपूर असे बनवून नेतात यात्रेत खाण्यासाठी. आता उन्हाळा चालू होणार आहे आणि बऱ्याचशा ठिकाणी यात्रा चालू होतात. तर तुम्ही अशा प्रकारे हे धपाटे प्रवासामध्ये किंवा घरी खाण्यासाठी, नाश्त्यासाठी, जेवणासाठी बनवू शकता. तर अशाच प्रकारे हे भराभर होणारं थालीपीठ किंवा धपाटं करायला अतिशय सोपं आहे आणि मिक्स पिठाचं असल्यामुळे अतिशय पौष्टिक होतं. छोट्या मुलांना तरी ना हे नको खायला, ते नको खायला असं होतं. तर तुम्ही याच्यामध्ये भोपळा असो, बीट असो थोड्याशा प्रमाणात घालायचं, खूप घालायचं नाही. पण इथं ना अतिशय पारंपरिक पद्धतीने केलेलं आहे, जसं की आपली आजी, आई करायची ना तशा प्रकारे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये भाज्यासुद्धा घालू शकता. पण भाज्याचं प्रमाण ना थोडंसं कमी प्रमाणात ठेवायचं, म्हणजे ते जाणवलं नाही पाहिजे की आपण याच्यामध्ये काय टाकलं. तर आता हे बघा छान खरपूस असे हे थालीपीठ किंवा धपाट आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर भाजताना ना पहिल्यांदा आपण जसं झाकण ठेवून भाजलं ना तर ते उकडून निघतं आणि त्यामुळे चव छान लागते. आणि इथं हाय फ्लेमवर न भाजता मीडियम फ्लेमवर भाजायचं, म्हणजे छान असं उकडून होतं. हे बघा छान खरपूस असं भाजून झालेलं आहे. तर बघा बघता क्षणी तुम्हाला सुद्धा खावं वाटेल इतकं मस्त असं झालेलं आहे. अगदी खुसखुशीत होतं, चवीला सुद्धा अतिशय खमंग असं झालेलं आहे. तर आजची ही झटपट होणारी, टेस्टी आणि मस्त चवीची
थालीपीठची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. बऱ्याच वेळाना रोज रोज मुलांना डब्याला काय द्यावं हाही प्रश्न पडतो. तर अशा प्रकारे तुम्ही याच्यामध्ये भाज्या किंवा फळभाज्या, पालेभाज्या टाकून जरी थालीपीठं बनवून दिली ना तर मुलं आवडीने खातात. फक्त चव खमंग आणि मस्त असेल ना तर मुलांना कळत नाही की आपण याच्यामध्ये काय ॲड केलेलं आहे. त्यामुळे त्यांना पोषण तत्त्वही मिळतात. तर ही अतिशय पौष्टिक अशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. तर मी तुम्हाला धपाटा तोडून दाखवते. अतिशय खमंग आणि खुसखुशीत हे झालेलं आहे. तोडता क्षणी ही जाणीव होते की अतिशय परफेक्ट झालेलं आहे. इथं पिठाचं प्रमाण ना अशा प्रकारे घेतलं ना खुसखुशीत असं होतं. चिकट किंवा चिवट बिलकुल होत नाही. तर आजची ही थालीपीठची किंवा धपाट्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये. बाय अँड टेक केअर.